आणि आता एक महत्त्वाची बातमी येते आहे ते म्हणजे नोटाबंदीनंतर एटीएम मधनं पैसे काढण्याचे सगळे जे आपले मर्यादा होत्या त्या जवळपास संपलेल्या आहेत आणि आता एटीएम मधून एकाच वेळेस 24,000 रुपये काढण्याची मुभा तुम्हाला काढता येईल। पण एका वेळेस जर काढले तर त्या पुढच्या आठवड्याभरामध्ये तुम्हाला काहीही पैसे काढता येणार नाहीत। 24,000 एकदाच तुम्ही एटीएम मधून काढू शकाल। योगेश माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। योगेश, काय हा नवीन नियम म्हणतोय? आरबीआयच्या सूत्रानुसार जी माहिती मिळते ती बजेट 1 तारखेला युनियन बजेट सादर होणार आहे, त्यापूर्वी हा निर्णय जाहीर झाला, त्यामुळे त्याला अत्यंत महत्त्व आहे। चालू ज्यांचे खाते आहेत त्यांच्यासाठी किंवा करंट अकाउंट्स आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट की एका वेळेला ते आता कितीही पैसे काढू शकणार आहेत। पूर्वीसारखं कुठलीही बंधनं राहणार नाहीत। चलन बंदी लागू होण्याच्या पूर्वी जसं करंट अकाउंटवरचे व्यवहार होते एटीएम मधून तसे आता व्यवहार होऊ शकणार आहेत। मात्र बचत खात्याचे जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी अजूनही तशी बंधनं कायम आहेत। जे आठवड्याला 24,000चं लिमिट होतं ते तसंच राहणार आहे। दिवसाला तुम्ही कितीही काढू शकता, म्हणजे 24,000 एका वेळेला सुद्धा काढू शकता किंवा आठवड्यात टप्प्याटप्प्याने 24,000 काढू शकता। ही जी बंधनं होती ती आता शिथिल होणार आहेत 1 फेब्रुवारीपासून। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। महत्त्वाची बातमी आहे, विशेषतः जे व्यापारी वर्ग आहेत त्यांच्यासाठी, एक रकमी ज्यांना रक्कम जरा जास्त लागते हातामध्ये त्यांच्यासाठी।